आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। मोदी सरकारच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। रविवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेताना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली। मोदी सरकारच्या पहिल्याच दिवशी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला। पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता सोमवारी जारी करण्यात आला आहे। 2000 रुपयांचा हा हप्ता देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता नरेंद्र मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मदत दिली जाते। दर 4 महिन्यांनी 2000 रुपये दिले जातात। तसेच केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे। राज्य सरकारकडूनही 6000 रुपये दिले जातात। यामुळे केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 12000 रुपये जमा होतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सूत्र स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आहे। त्यांनी शेतकरी सन्मान निधीचा हप्ता जारी केला आहे। त्याचा फायदा देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे। यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांच्या विकास आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहोत। कृषी क्षेत्रातील कामे सातत्याने करू। यापूर्वी PM शेतकरी सन्मान योजनेचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी आला होता। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खाती आधार संलग्न करून घेणे गरजेचे आहे। तसेच बँकेत KYC पूर्ण करणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांना वेबसाईटवर जाऊन आपल्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा 17वा हप्ता जारी झाला आहे की नाही हे तपासून घेऊ शकता। तसेच या संदर्भातील काही अडचणी आल्यास हेल्पलाईन नंबर 1800 115 5525 यावर संपर्क करू शकता।